हे बघ, अरे टच नाही करणार. थांब आपण एक सेल्फी काढूयात. डॉक्टर प्लीज मला त्रास देऊ नका, हात जोडते प्लीज प्लीज. अरे हे कधी ठरलं आपलं? आपलं टच करायचं नाही ही अट होती ना, त्रासाची कुठे होती? सेल्फी बघ. मंजू इकडे बघ. मंजू मंजू इकडे बघ. पैसे पाहिजेत ना? स्माइल. मंजू, ए मंजू. जी मंजू, ए मंजू. मंजू, तुला जी काय त्या कंपाऊंडरशी बोलायचंय ना ते खाली दवाखान्यात, इथं खोलीत नाही. जी अहो, दवाखान्यात जाऊन कसं बोलणार? म्हणजे व्यवहाराच्या गोष्टी तिकडे कशा करणार ना? तिकडे पेशंट येतात जातात. पादऱ्याला पावट्याचं निमित्त. तू नको मला शिकूस, मी चांगली वळखते तुला. मंजू, तुझं बोलून झालं असलं तर चल बघू माझ्या संग. आजी अगं मला थोडं व्यवहाराचं बोलायचंय. ते बोलून झालं ना की मी येते. तू जा खाली. घे आवरून तुझं, मी थांबली आहे तुझ्यासाठी. माझा काय कुठं रेडा नाही रुतला ते उकरायला जायचं या. अगं किती काळजी करशील माझी? एवढी काळजी ना माझा नवरा सुद्धा माझी करत नाही ग. नको टेन्शन घेऊ. माझं व्यवहाराचं बोलणं झालं ना की मी येईल खाली. तू खरंच जा. मी नाही जाणार कुठं, आणि तुला घेऊनच जाणार. तू बोल पाठ दिशी आणि चल बरं. बर ठीक आहे, जाऊयात आपण खाली. आजी अगं एका कागदावर डॉक्टरांची सही राहिली. सह्या घेते आणि लगेच खाली येते. तू जा ना पुढे. ठीक आहे, मी जाते, पण त्या कंपाऊंडर जवळ जास्त वेळ बसू नकोस हा तू. नाही आजी, आलेच बघ मी खाली. जातो. हो. डॉक्टर दरवाजा का लावताय तुम्ही? डॉक्टर काय करताय तुम्ही? आपलं काय ठरलं होतं? जोपर्यंत जमिनीचा व्यवहार होत नाही तोपर्यंत तुम्ही मला स्पर्श करणार नाही. काट मोडताय. ठीक आहे, लगेच व्यवहार पूर्ण करून टाकू. तुम्हाला पैसे हवेत ना? लगेच देतो. ठीक आहे, तुझे पैसे. हे तुझ्या व्यवहाराचे सगळे पैसे आणि हे दागिने तुम्हालाच ठेवा. पण आता मला तुम्हाला जवळून बघू दे. भीक मागत नाहीये मी तुमच्यापाशी. आपण जमिनीचा व्यवहार करणार आहोत आणि हे सगळं कागदोपत्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यवहार पूर्ण होत नाही आणि तोपर्यंत तुम्ही मला स्पर्श करू शकत नाही. करू की, कागदपत्रांची कोणाला घाई आहे? पण तुला लवकरात लवकर पैसे पाहिजे होते म्हणून पैसे दिलेत. हे दागिने तुलाच ठेव. पण आता मला तुला डोळे भरून बघायचंय. हे मी आता वाट बघू शकत नाही. तुला पैसे पाहिजे होते, पैसे दिलेत मी. मला डॉक्टर तू कितीही लांब ढकल, पण मी आज तुला जवळ केल्याशिवाय शांत बसणार नाही. तुमच्यासारखा नीच माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. अहो तुम्हाला नीच म्हणायला सुद्धा लाज वाटते. अख्खं गाव तुम्हाला देव माणूस म्हणतं, पण तुम्ही देव माणूस नाही, नराधम आहात, नराधम. अहो एखाद्या बाईच्या मजबुरीचा असा फायदा तिचा शत्रू सुद्धा घेत नाही. मी तर तुम्हाला माझा मित्र मानलं होतं,
आजी संजू मला जीव तोडून सांगत होते की हा माणूस नालायक आहे, ह्याच्यापासून लांब राहा. पण मी त्यांचं ऐकलं नाही. तुम्हाला सगळ्यात जवळचा माणूस, चांगला माणूस म्हणून मी माझ्या हृदयात जागा दिली. पण तुम्ही, पण ती चूक आता मी परत करणार नाहीये. माझ्या अंगाला हात लावायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, कळलं? घे तुझे दागिने, घे तुझे पैसे, घे, काही नकोय मला. पैसे फेकलेत मी तुझ्या अंगावर, त्यामुळे लायकीत राहायचं. लायकीत तू राहायचं, कळलं ना? एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर आरडाओरडा करून अख्खं गाव गोळा करेन. आणि हा तुझा देव माणसाचा बुरखा घातलाय ना, हा फाडेल आणि दाखवेल लोकांना तुझा खरा चेहरा काय ते. सांग, कोणाला सांगायचंय त्याला सांग. आरडाओरडा करायचाय कर, काय दंग करायचाय कर. सांग सगळ्या गावाला मी देव माणूस नाही, राक्षस आहे. मला पण बघू दे कोण कोण तुझ्यावर विश्वास ठेवतंय. सगळ्या गावाला माहितीये जेव्हा जेव्हा तू अडचणीत होतीस ना, तुला मदत करायला मी धावून आलोय. गावाला मी सांगेन ही बाई मला फसवतीये. गावातले लोक तुझ्या बरोबर तुझ्या नवऱ्याला गावाच्या बाहेर फेकून देतील. त्यामुळे माझ्याशी पंगा घेताना जरा नवऱ्याचा विचार कर. मी जर का तुला पैसे द्यायला नाही म्हणालो ना, तर ज्या माणसामुळे तू मला नाकारतेस तो माणूस तुझा नवरा मरेल. किती स्वार्थी असशील ग तू. जरा सुद्धा किव येत नाही तुला तुझ्या नवऱ्याशी. जो जगाव म्हणून एवढी कष्ट करत होतीस त्याला तुझ्या डोळ्याच्या समोर मरून देणार आहेस. बघ, अजूनही विचार कर. एक दिवसासाठी माझी व्हायचंय की नवऱ्याचं मेलेलं तोंड बघायचंय. तुझ्यासारख्या नराधमाला ना मी बिलकुल शरण जाणार नाही. कारण मी जर आज शरण गेले ना, अशाच मजबूर बायकांचा फायदा घेशील, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करशील. पण मी असं होऊ देणार नाही. माझ्या नवऱ्याला बरं करायला मला वाटेल ते करायची गरज लागली ना तरी करेन. पण तुझ्यासारख्या नीच माणसाची सावली मी माझ्या अंगावरती पडू देणार नाही, कळलं? आणि हो, अजून एक गोष्ट, माझ्या वाट्याला जाऊ नकोस. तू विसरतेस. तुझ्या जमिनीची कागदपत्र माझी झाले, त्याच्यावरती सह्या केल्यात तू. तू विसरलाय. पण अमरने अजून सही केलेली नाहीये. जोपर्यंत अमर सही करत नाही ना तोपर्यंत ती जमीन तुझी होणार नाही आणि अमरला मी सही करू देणार नाही. राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा, चुकून जर त्याचं काही कमी जास्त झालं ना तर त्याच्या चितेत उडी टाकीन, सती जाईल, अग्नीमध्ये होरपळून घेईल स्वतःला. पण तुझी होणार नाही, कळलं? ऐक, या धमक्यानं तू दुसऱ्या कोणाला तरी दे. केवढा वेळ झालाय मंजू दीदी वरती जाऊन. व्यवहाराचं बोलायला इतना टाइम थोडे ना लगताय. आमची आजी पण डॉक्टरच्या खोलीतनं वरती गेलेली परत आली, पण मंजू दीदी अजून कशी आली नाही. लगताय मुझे जाके देखना पडेगा. काय झालं मंजू दीदी, तू का रडतेस? मुलांनो, क्लास संपला, तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. काय झालं असणार आहे मंजू दीदीला, अशी का रडत होती? पण अमरने अजून सही केलेली नाहीये. जोपर्यंत अमर सही करत नाही ना तोपर्यंत ती जमीन तुझी होणार नाही आणि अमरला मी सही करू देणार नाही. मला हार म्हणायला आवडत नाही. एक तर मी डाव जिंकतो, नाहीतर हारायला आला तर तो डाव मोडून टाकतो. मला जे मिळत नाही ना ते मी कोणालाच मिळू देत नाही. त्यामुळे जर तू माझी होणार नसशील तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही. अशी कोणती चूक केलीये त्याची एवढी मोठी शिक्षा देतोयस तू मला? का परीक्षा बघतोयस माझी देवा, का? लग्नानंतर 1 वर्षात नवऱ्याची अशी अवस्था केलीस. त्याला कुठेतरी सामोरी जात होते.
त्याचे राग रुसवे सगळं सहन करत होते. या सगळ्यांना मी स्वतःचा कधीच विचार केला नाही रे. मला काय हवंय, काय नकोय, माझं सुख दुःख याची कधीच काळजी केली नाही. फक्त माझ्या नवऱ्याला बाहेर काढण्यासाठी धडपडत होते. जमीन विकायला या गावात आले तर या गावातल्या लोकांनी माझीच बदनामी केली. माझ्यावरती नाही ती दुष्ट लावली. त्यात तो डॉक्टर ज्याच्यावरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, पण त्याने माझ्या मजबुरीचा, माझ्या असहाय्यतेचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला. हे सगळं मी का सहन करायचं? माझ्याच वाट्याला का आलंय? मी सगळ्यांशी चांगलं वागते, सगळ्यांच्या मनाचा विचार करते, म्हणून तुम्हाला ही शिक्षा दिलीस का रे? हे सगळं कधी नीट होणार आहे? कधी नीट होणार आहे? कोण आहे? मंजू? मी आहे. डॉक्टर, तुम्ही असे अचानक? काही कळलं नाही. मंजू नाहीये घरात. हो माहितीये. ऍक्च्युली मला त्यांनीच पाठवलं होतं आणि योगायोगाने दारही उघडच होतं. हो, हल्ली मीच तिला सांगितलं दरवाजा उघडा ठेवायला. बंद घरात खूप गुदमरायला होतं. बोला ना, काही काम होतं का? ऍक्च्युली मला जमिनीच्या कागदपत्रांवर तुमची सही हवी होती. एकदा का सही झाली की मी मोकळा, आणि तुम्हाला पैसे दिले तुम्हीही मुंबईला जायला मोकळे, म्हणून जरा जास्त घाई करतोय. डॉक्टर, तुमचे उपकार कसे मानावे हेच कळत नाहीये. मी तर अपेक्षा सोडून दिली होती या जमिनीच्या व्यवहाराची. तुम्ही आहात म्हणून सगळं नीट झालंय. इथे सही करा. मी एकदा मंजूशी बोलून घेतो. चालेल, पण मला वाटत नाही त्याची काही गरज आहे. नाही डॉक्टर, तिला विचारल्याशिवाय कुठलंच काम करत नाही. त्याच्यामुळे मी फोन लावतो तिला. एक सेकंड. बॅटरी संपली. तुमचा फोन देता का? हा. मी पण मोबाईल विसरून आलोय. हरकत नाही, तुम्हाला सही करायची नाही तर मी काही तुम्हाला फोर्स करणार नाही, पण तुम्हालाच पैशाची जास्त गरज होती म्हणून मी घाई करत होतो. आता मंजुळाई इथे नाहीये, म्हणजे त्यांना यायला उशीर होईल. हरकत नाही, मी नंतर येईन. फार फार तर माझा हेलपाटा वाढेल. ठीक आहे, काही हरकत नाही, मी येतो नंतर. नाही नाही डॉक्टर, हो तुम्हाला उगाच कशाला त्रास. परत द्या पेन, मी करतो सही. माझा विश्वास आहे तुमच्यावर. इथे 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 चल, येऊ मी. थँक्यू. येऊ मी. हो, काळजी घ्या. मी तर गेट लावून गेले होते. कुणी उघडलं असेल?
तुझा नवरा शांत झोपलाय. अमर, अमर, काय झालं? एवढी का घाबरलीस? ते दार उघडं होतं ना, मला वाटलं. दार उघडत असतं ना, मी सांगितलं तुला उघडा ठेवायला. नाही म्हणजे मेन गेटचा दरवाजा. अच्छा, ते होय. डॉक्टरांकडून राहिला असेल. डॉक्टर इथे काय करत होते? अगं असं काय करतेस? तूच पाठवलंस ना डॉक्टरांना. तुला भेटलं नाही का ते? हा, अहो मी विसरलेच. मीच पाठवलं होतं त्यांना. काय बोलले ते? काय नाही, कागदपत्रांवर माझी सही घेतली आणि आज रात्रीपर्यंत सगळे पैसे देतो असं म्हटले. काय अहो, तुम्ही सही केलीत? अहो सही करायच्या आधी ऍटलीस्ट एक कॉल तर करायचा. करणार होतो, पण फोनची बॅटरी संपली होती आणि डॉक्टरही फोन विसरले होते आणि ते म्हटले की तू परत आल्यावर येतो. पण म्हटलं त्यांच्यासारख्या देव माणसावर अविश्वास दाखवणं बरोबर नाही, म्हणून मी करून टाकली सही. आणि मंजू, असंही ते आपल्याला कशाला फसवतील? कसं सांगू तुम्हाला, त्यांनी आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन फसवलंय आपल्याला. त्यांच्यावरती विश्वास ठेवणं ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. देव माणूस नाहीये तो, नीच नराधम नालायक माणूस आहे. मंजू, मंजू, अगं कुठे हरवलीस? मंजू, आपल्याला आज रात्री सगळे पैसे मिळणार आहेत. उद्यापासून आपलं आयुष्य बदलणार आहे. माझं ऑपरेशन होईल, मी चालायला लागेल. आपल्या संसारातले सगळे दुःख, सगळ्या अडचणी दूर होणार आहेत. याचा आनंद झाला नाही तुला? झाला ना, खूप आनंद झालाय. मग आपण सेलिब्रेट करूया. चहा पार्टी करू. मस्त गरमागरम चहा कर आपल्यासाठी. ठीक आहे, करते. मी सोडणार नाहीये डॉक्टर तुम्हाला. तुम्ही जर माझ्या जमिनीचे पैसे नाही दिले आणि परत माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर उद्याच सगळ्या गावासमोर तुमचा खरा मुखवटा आणेन. आणि तुम्ही पैसे दिले तरी मी तेच करणार आहे. माझ्या आयुष्याशी खेळलात, पण आता दुसऱ्या कुठल्या बाईच्या आयुष्याशी मी तुम्हाला खेळू देणार नाहीये.
तूच म्हणालीस ना, मी आगीत होरपाळेन, या शरीराची राख झाली तरी चालेल. आता काही क्षणात तुझी राख होईल. मरता मरता पण मी तुझी शेवटची इच्छा पूर्ण केली. बघ बघ मंजू, किती प्रेम करत होतो तुझ्यावर.